नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान ह्या व्याख्यानमालेत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या अगोदरच्या भागांमध्ये आपण आपल्या संविधान निर्मितीचा प्रवास बघितला। आपले संविधान जरी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात प्रत्यक्ष स्वरूपात आकाराला आलेले असले तरीही आपल्या संविधानाची वैचारिक बैठक ही 2-2 स्वातंत्र्य लढ्यांमधून जाते। आपल्या राज्यघटनेवरती सामाजिक तसेच राजकीय स्वातंत्र्य लढ्याचा प्रभाव असल्याकारणाने आपली राज्यघटना ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपात निर्माण झालेली आहे। आजच्या भागात आपण आपल्या राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत तीच नेमकी जाणून घेणार आहोत। बंधू आणि भगिनींनो, जगाच्या पाठीवरती 205 पेक्षा जास्त देश आहेत। ह्या सर्व देशांच्या राज्यकारभारांचा आणि राज्यघटनांचा विचार जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानशास्त्राच्या गाढ्या अभ्यासाचा, प्रचंड ज्ञानाचा, राष्ट्रनिर्माणाच्या अगाध क्षमतेचा आणि अचूक दूरदृष्टीचा प्रत्यय आल्याशिवाय आपल्याला राहत नाही। अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं लिखित संविधान ह्या प्रचंड विविधता असलेल्या खंडप्राय देशाला आपल्या भारताला लाभलेले आहे। चला तर आपण एक एक करून आपल्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्या राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आपली राज्यघटना ही लिखित आणि विस्तृत स्वरूपात आहे। लिखित आणि विस्तृत स्वरूपात म्हणजे काय? आता सर्वसाधारणपणे जगात 2 प्रकारच्या राज्यघटना आहेत। एक लिखित राज्यघटना आहे, दुसरी अलिखित राज्यघटना आहे। लिखित राज्यघटना म्हणजे काय की ज्या देशातील राज्यकारभारांच्या सर्व नीती नियमांना एकाच ठिकाणी एका कायदेशीर पुस्तकात संग्रहित करून ठेवलेलं आहे त्याला आपण लिखित संविधान असं म्हणतो। जगातल्या बहुतांश देशामध्ये अशाच स्वरूपाचं लिखित संविधान आहे। म्हणजे अगदी तुम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आपला देश सर्वांच्या ज्या आहेत त्या लिखित स्वरूपातल्या राज्यघटना आहेत। परंतु ज्या राज्यघटनेमध्ये किंवा ज्या देशाच्या राज्यकारभाराचे नीती नियम एकाच पुस्तकात संग्रहित करून ठेवलेले नसतात, ते अनेक कागदपत्रांमध्ये, परंपरागत व रूढींमध्ये विखुरलेले असतात, अशा राज्यघटनेला अलिखित राज्यघटना म्हणतात। अशा प्रकारची राज्यघटना ही ब्रिटिशांची आहे। आपल्या देशातील राज्यकारभाराच्या सर्व नीती नियमांना अतिशय सविस्तरपणे आपल्या राज्यघटनेत मांडण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपली राज्यघटना केवळ लिखितच नव्हे तर अतिशय विस्तृत स्वरूपात देखील तयार झालेली आहे। बघा, जगाशी तुलना जर आपण केली तर आपल्या हे लक्षात येईल, अमेरिकेच्या राज्यघटनेत केवळ 7च अनुच्छेद आहेत। स्वित्झर्लंडच्या 123, ऑस्ट्रेलिया 128, कॅनडा 147, चीन 138, तर साऊथ आफ्रिकेच्या राज्यघटनेत केवळ 154 अनुच्छेद आहेत। जगातील ह्या प्रमुख राष्ट्रांच्या राज्यघटनेशी तुलना करता आपल्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 22 भाग होते, 395 अनुच्छेद होते आणि 8 अनुसूच्या होत्या। परंतु आज आपल्या राज्यघटनेमध्ये 25 भाग आहेत, 470च्या आसपास अनुच्छेद आहेत आणि 12 अनुसूच्या आहेत। जगातली सर्वात मोठी राज्यघटना असल्याचा मान आपल्याच राज्यघटनेला मिळतो। आता ही आपली राज्यघटना एवढी मोठी आणि विस्तृत असण्याची नेमकी कारणे काय आहेत ती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपली राज्यघटना मोठी असण्याचं पहिलं कारण म्हणजे देशाचा प्रचंड आकार आणि प्रादेशिक विविधता, ह्या सर्वांचा बारकाईने विचार आपल्या राज्यघटनेत करण्यात आलेला आहे। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या देशाची सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता। म्हणजे ह्या सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेच्या संदर्भामध्ये सर्वांना सोयीस्कर ठरेल अशा प्रकारची राज्यघटना आपल्याला बनवायची होती। त्यामुळे देखील आपल्या राज्यघटनेचा विस्तार मोठा झाला। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भारत सरकार कायदा 1935 आणि इतर ऐतिहासिक घटक। आपण या अगोदर बघितलेलं आहे की आपल्या भारत सरकार कायदा 1935 ह्या कायद्यातून जवळपास 250च्याही आसपास तरतुदी आपल्या राज्यघटनेत घेण्यात आलेल्या आहेत। हा कायदा स्वतःच मुळात मोठा होता आणि याच्यातून एवढ्या तरतुदी घेण्यात आल्यामुळे आपल्या राज्यघटनेचा विस्तार वाढला। तसेच ऐतिहासिक जे महत्त्वाचे घटक आहेत आपण हे सुद्धा या अगोदरच्या भागात बघितलेले आहे की आपल्या राज्यघटनेवरती सामाजिक स्वातंत्र्याचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळे या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्यामधले जे आदर्श आणि मूल्य होती यांचा समावेश आपल्या राज्यघटनेत करण्यात आलेला आहे। त्यामुळे सुद्धा आपली राज्यघटना ही मोठी बनलेली आहे। शिवाय चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्र व राज्य ह्या दोघांसाठी एकच राज्यघटना आहे। म्हणजे आपला भारत देश हा राज्यांचा संघ असूनही आपण राज्य आणि केंद्र ह्या दोघांसाठी वेगवेगळी राज्यघटना न बनवता ह्या दोघांसाठी एकच राज्यघटना बनवलेली आहे। एकच उदाहरण देतो, अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये 7च अनुच्छेद आहेत। का तर अमेरिकेचे जे 50 घटक राज्य आहेत त्या 50 घटक राज्यांची स्वतंत्र आपली स्वतःची राज्यघटना आहे।
हे लक्षात घ्या. परंतु आपल्या भारतामध्ये मात्र तसं काही झालेलं नाही. आपण केंद्र आणि राज्य ह्या दोघांसाठी एकच राज्यघटना बनवलेली आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या राज्यघटनेचा विस्तार मोठा झालेला आहे. पाचवं कारण म्हणजे आपल्या घटना समितीवर असलेले कायदे तज्ज्ञांचं वर्चस्व हे सुद्धा आपली राज्यघटना मोठी होण्यामागचं कारण समजलं जातं. शिवाय सहावं कारण म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणांची नीतिनिर्देशक तत्व यांचा अतिशय विस्ताराने समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व 6 कारणांमुळे आपली राज्यघटना ही जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना म्हणून अस्तित्वात आलेली आहे. आपल्या राज्यघटनेचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपली राज्यघटना ही प्रचंड अभ्यास आणि विविध स्रोतांपासून निर्माण करण्यात आलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, एक बाब महत्त्वाची लक्षात घ्या. इंग्रज भारतात येण्या अगोदर आपल्या इथं काही लोकशाही नव्हती. अनेक राजे महाराजे, संस्थानिकांचे, सुलतान बादशहांचे आपल्या देशावरती राज्य होते. अशा वेळी त्यांच्या मनातील तो कायदा ठरत असेल. म्हणजेच काय, आता आपण बघितलं असेल की राजा बोले दल हाले, किंवा राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर दाद मागायची कुठे, यासारख्या म्हणी बरंच काही सांगून जातात. अशा वेळेला जरीही आपल्या देशामध्ये राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य लढ्यांमधून लोकशाहीची मूल्ये जनमानसात रुजत असली तरीही नेमकी ज्या वेळेला आपण राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया सुरू केली त्यावेळेला आपल्या राज्यघटनेचा संरचनात्मक भाग नेमका कसा असेल याच्यावर बराच विचार करण्यात आला. त्यावेळी ज्ञात असलेल्या विविध 60पेक्षाही जास्त देशांच्या संविधानांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता. त्यामुळे या विविध देशांच्या राज्यघटनांमधील ज्या महत्त्वाच्या तरतुदी, ज्या काही आपल्या देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला लागू होऊ शकतील अशा पद्धतीच्या तरतुदींचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. आपली राज्यघटना बनवताना ती प्रामुख्याने 3 भागांमध्ये विभागण्यात आलेली आहे. पहिला भाग आहे जो राज्यघटनेचा तात्विक भाग आहे. यामध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार, राज्य धोरणांची नीतिनिर्देशक तत्वे किंवा मूलभूत कर्तव्ये यांचा समावेश होतो. त्यानंतर दुसरा भाग म्हणजे घटनेचा राजकीय भाग, ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे संसद, राज्यांचे विधानमंडळे वगैरे यांचा समावेश होतो. तर तिसरा राज्यघटनेचा भाग म्हणजे घटनेचा संरचनात्मक भाग, म्हणजे आता संघराज्य निर्मिती वगैरे सारख्यांचा यामध्ये समावेश होतो. राज्यघटनेच्या ह्या 3 भागांपैकी जो पहिला भाग आहे तात्विक भाग, त्यातील मूलभूत अधिकार जे आहेत तर ते अमेरिकेच्या राज्यघटनेवरून प्रेरित आहेत. तर मूलभूत कर्तव्ये जे आहेत ते सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेवरून प्रेरित आहेत. तर राज्य धोरणांची नीतिनिर्देशक तत्व जी आहेत तर ती आयर्लंडच्या राज्यघटनेवरून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. परंतु मला तरी निश्चितपणे असं वाटतं की मूलभूत अधिकारांच्या तरतुदी लिहित असताना बाबासाहेबांना भारतीय समाज व्यवस्थेत असलेल्या विषमतेविरुद्ध झालेल्या सर्वच सामाजिक स्वातंत्र्याची आंदोलने आठवली असतील. कारण असं म्हटलं जातं बघा की भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी तत्वे आहे तर ती फ्रेंच राज्यघटनेतून प्रेरित आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्व सर्वप्रथम जगासमोर तथागत भगवान गौतम बुद्धांनी मांडली. निश्चितच ह्या तत्वांसंदर्भामध्ये तरतुदी लिहित असताना बाबासाहेबांना तथागतांचे स्मरण निश्चितच झालेले असणार आहे. त्यानंतर शिक्षणाचे अनुच्छेद 45 लिहित असताना बाबासाहेबांना महात्मा फुले आठवले नसतील का? किंवा आरक्षणासंदर्भातली तरतूद असणारे अनुच्छेद 16 लिहिताना बाबासाहेबांना शाहू महाराज आठवले नसतील का? किंवा अनुच्छेद 17 लिहिताना अस्पृश्यते संदर्भातलं जे अनुच्छेद आहेत ते लिहिताना बाबासाहेबांना स्वतःच्याच आयुष्यामध्ये घडलेले सगळेच प्रसंग आठवले नसतील का? म्हणजे ह्या सर्वांचा प्रभाव आपल्या राज्यघटनेवरती निश्चितच मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या राज्यघटनेचा जो दुसरा महत्त्वाचा राजकीय भाग आहे म्हणजे संसदेची कार्य वगैरे, तर यावर ब्रिटिश राज्यघटनेचा प्रभाव आहे. तर आपल्या राज्यघटनेचा तिसरा भाग म्हणजे संरचनात्मक जो भाग आहे तर त्याच्यावरती भारत सरकार कायदा 1935चा प्रभाव आहे. आता ह्या भारत सरकार कायद्यावरनं संघराज्य व्यवस्था, राज्यपाल हे पद, त्यानंतर न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग अशा प्रकारच्या तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण इतर देशांच्या राज्यघटनेतून नेमक्या कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत याच्या संदर्भामध्ये थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम ब्रिटनच्या राज्यघटनेचा आपल्यावरती बराच मोठा प्रभाव होता. तर ह्या राज्यघटनेतून आपण संसदीय शासन व्यवस्था, कायद्याचे राज्य,
कायदा निर्मितीची प्रक्रिया, त्याच्यानंतर द्विसभागृह म्हणजे जे आज आपल्याकडे लोकसभा आणि राज्यसभा आहे ही व्यवस्था, तसेच कॅबिनेट मंत्री परिषदेची ज्या तरतुदी आहेत तर त्या आपण ब्रिटनच्या राज्यघटनेवरून प्रेरित आहेत आपल्याकडे. त्यानंतर अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण मूलभूत हक्क, स्वतंत्र न्याय व्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन, त्यानंतर महाभियोगाची प्रक्रिया, तसेच उपराष्ट्रपती पद ह्या बाबी त्या अमेरिकेच्या राज्यघटनेवरून प्रेरित आहेत. तर आयर्लंडच्या राज्यघटनेवरून आपण राज्य धोरणांची नीतिनिर्देशक तत्व घेतलेली आहे. सोबतच राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे त्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा आयर्लंडच्या राज्यघटनेवरून प्रेरित आहे. कॅनडाच्या राज्यघटनेवरून आपण प्रबळ केंद्र सरकार असावं ही जी तरतूद आहे ती कॅनडाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे. सोबतच केंद्राचे विशेष अधिकार, शिवाय केंद्रामार्फत ज्या पद्धतीने राज्यपालांची नियुक्ती केली जाते तर त्या सुद्धा तरतुदी आपण कॅनडाच्या राज्यघटनेवरून घेतलेल्या आहे. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरनं समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य, संसदेच्या संयुक्त बैठकीची तरतूद या बाबी. तर साऊथ आफ्रिकेच्या राज्यघटनेवरनं घटनादुरुस्तीची प्रक्रिया. तर जपानच्या राज्यघटनेवरनं कायद्याद्वारे प्रस्थापित करण्यात येणारी कार्यपद्धती या आणि जगातील इतर देशातील राज्यघटनांवरनं सुद्धा काही तरतुदींचा समावेश आपल्या राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. आता आपल्या मनात प्रश्न आला असेल की ह्या सगळ्या तरतुदी जशाच्या तशा कॉपी पेस्ट आपल्या राज्यघटनेत करण्यात आलेल्या आहेत का? तर निश्चितच नाही. कारण त्या देशातील राजकीय व सामाजिक परिस्थिती वेगळी होती, आपल्या देशातील राजकीय व सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. काही बाबी जरी जशाच्या तशा घेण्यात आलेल्या असल्या तरी बहुतांश बाबी ह्या भारतीय सामाजिक व राजकीय व्यवस्थेच्या चौकटीत बसून त्या इथल्या व्यवस्थेला कशा प्रकारे लागू करण्यात येतील अशा फॉर्ममध्ये तयार करण्यात आल्या आणि नंतरच त्या स्वीकारण्यात आलेल्या आहे. हे काम प्रचंड मेहनतीचं आणि त्रासदायक होतं, परंतु तरीही बाबासाहेबांनी आपल्या प्रचंड ज्ञानाच्या आणि कल्पकतेच्या जोरावर हे कार्य पूर्ण केले आणि म्हणूनच आपले संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान बनू शकले. आपल्या राज्यघटनेचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपली राज्यघटना ही अंशतः लवचिक तर अंशतः ताठर आहे. म्हणजेच काय तर बदलत जाणारी परिस्थिती आणि गरजेनुसार आपल्या राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती सर्वसाधारण बाबींसाठी पुरेशी लवचिक तर महत्त्वाच्या बाबींसाठी पुरेशी ताठर आहे. म्हणजे काय तर सर्वसाधारण बाबींच्या संदर्भामध्ये साध्या बहुमताने देखील आपण घटनादुरुस्त्या करू शकतो, तर महत्त्वाच्या बाबींसाठी आपल्याला विशेष बहुमताची गरज पडते. अगदी 2/3 एवढं बहुमत हवं. सोबतच निम्म्या राज्यांची परवानगीसुद्धा अशा महत्त्वाच्या बाबी संदर्भात घटनादुरुस्त्या करताना आपल्याला आवश्यक असते. ह्या दोघांचा सुरेख संगम आपल्या राज्यघटनेमध्ये घालण्यात आलेला आहे. आपण जर जगाशी तुलना केली तर अमेरिकेची राज्यघटना ही अत्यंत ताठर आहे, म्हणजे त्यात सहजासहजी घटनादुरुस्त्या करता येत नाहीत. तर ब्रिटनची राज्यघटना ही अत्यंत लवचिक आहे, म्हणजे साध्या बहुमताने सुद्धा तेथे बऱ्याचशा घटनादुरुस्त्या करता येऊ शकतात. आपल्या राज्यघटनेमध्ये असलेलं अनुच्छेद 368 जे आहे तर ते घटनादुरुस्तीचा अनुच्छेद आहे. या अनुच्छेदानुसार आपण योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आपल्या राज्यघटनेमध्ये म्हणजे आपल्या राज्यघटनेच्या चौकटीला धक्का न लागता किंवा आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत गाभ्यात कुठल्याही प्रकारचा बदल न करण्याचं बंधन पाळून आपण हव्या त्या घटनादुरुस्त्या आपल्या राज्यघटनेमध्ये करू शकतो. आपल्या राज्यघटनेचं पुढील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्यघटनेने लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे आपलं राज्य हे लोककल्याणकारी बनावं यासाठी आपल्या राज्यांना म्हणजे शासन व्यवस्थेला काही मार्गदर्शक धोरणे ठरवण्यात आलेली आहे. या मार्गदर्शक धोरणांनाच राज्य धोरणांची नीतिनिर्देशक तत्व असं म्हटलं जातं. यांना इंग्रजीमध्ये थोडक्यात DPSP असं म्हणतात. म्हणजेच काय तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज. ही सर्व मार्गदर्शक धोरणे आपल्या राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये अनुच्छेद 36 ते 51च्या दरम्यान देण्यात आलेली आहेत. ही मार्गदर्शक धोरणे आपले राज्यकर्ते आणि आपल्या देशातील जागरूक नागरिक ह्या दोघांच्याही दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. का तर बघा, आपण आपल्या प्रास्ताविकेमध्ये सर्व भारतीयांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय देण्याचा संकल्प केलेला आहे. हा संकल्प जर आपल्याला पूर्णत्वास न्यायचा असेल तर त्यासाठी ही मार्गदर्शक धोरणे राज्यकर्त्यांना निश्चितच दिशादर्शक म्हणून ठरतात. आता
आपली राज्यकर्ते किंवा आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे ते योग्य पद्धतीने काम करत आहेत की नाही किंवा त्यांनी नेमकी कोणती कामं करावी या संदर्भात राज्यकर्त्यांचं मूल्यमापन करण्यासाठी सुद्धा जागरूक नागरिकांना ही DPSP ही जी मार्गदर्शक धोरणे आहेत हे मदतगार ठरतात. आता ह्या मार्गदर्शक धोरणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य या शब्दांमध्ये गौरविले होते. सोबतच सुप्रीम कोर्टाने देखील 1980 मध्ये मिनर्वा मिल्स ह्या केसचा निर्णय देताना सांगितलं होतं की आपली राज्यघटना ही मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणांची नीती निर्देशक तत्वे यांच्या संतुलनाच्या भक्कम पायावर उभी आहे. अर्थातच ही मार्गदर्शक धोरणे आपण पुढे विस्ताराने बघणारच आहोत. आपल्या राज्यघटनेचं पुढील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचा म्हणजेच मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्यघटनेच्या सुरुवातीलाच अगदी भाग 3 मध्ये अनुच्छेद 12 ते 35 या दरम्यान अतिशय विस्ताराने ही मूलभूत अधिकार आपल्या सर्व भारतीयांना देण्यात आलेली आहे. अनुच्छेद 14 ते 18च्या दरम्यान आपल्याला समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. अनुच्छेद 19 ते 22च्या दरम्यान आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. अनुच्छेद 23 व 24 मध्ये आपल्याला शोषणाविरुद्धचा अधिकार देण्यात आलेला आहे. अनुच्छेद 25 ते 28च्या दरम्यान धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. 29-30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहेत. 31 ते 35च्या दरम्यान संविधानिक उपाययोजनांचा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. तसेच संविधान निर्मितीवेळी अनुच्छेद 31 मध्ये संपत्तीच्या अधिकाराला सुद्धा आपला मूलभूत अधिकार घोषित करण्यात आलं होतं. परंतु नंतर पुढे 1978 मध्ये 44व्या घटनादुरुस्तीने या संपत्तीच्या अधिकाराचा मूलभूत अधिकाराचा दर्जा काढून त्याला कायदेशीर अधिकारामध्ये रूपांतरित करण्यात आले. त्यामुळे आता सध्या आपल्या राज्यघटनेने आपल्याला एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत. प्रत्येक भारतीयाला सुखी समृद्धच नव्हे तर प्रतिष्ठापूर्वक जीवन जगता यावं हाच ह्या मूलभूत अधिकारांच्या मागचा प्रमुख उद्दिष्ट आहे. कारण बंधू आणि भगिनींनो, आपणास माहीत आहे की संविधान लागू होण्याअगोदर आपल्या भारतातील एक बहुसंख्य समाज असा होता की तो ह्या सर्व अधिकारांपासून हजारो वर्ष वंचित होता. आता जेव्हा आपण आपली राज्यघटना निर्माण केली त्यावेळेला ह्या सगळ्या वंचित घटकांना ते ज्या ज्या अधिकारांपासून वंचित हजारो वर्ष राहिलेले आहे त्या सर्व अधिकारांचा समावेश आपल्या राज्यघटनेत आपल्या घटनाकारांनी केलेला आहे. ह्या मूलभूत हक्कांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय तर ते कायदे मंडळाच्या मनमानी कायदे निर्मितीवर तसेच कार्यकारी मंडळाच्या जुलमी कार्यपद्धतीवर देखील नियंत्रण ठेवतात. कारण ह्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करण्याचा अधिकार कोणालाही नाही, म्हणजे अगदी व्यक्तीच नव्हे तर शासन व्यवस्थेला देखील नाही. कायदे मंडळ सुद्धा ह्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होईल अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे कायदे आपल्या संसदेमध्ये निर्माण करू शकत नाही. जर कोणत्याही व्यक्तीकडून म्हणा किंवा शासन व्यवस्थेकडून म्हणा कोणाकडूनही जर का ह्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर त्या विरोधात आपल्याला केवळ उच्चच नव्हे तर थेट सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊन दाद मागता येते. त्यामुळे ही जी काही मूलभूत अधिकार आहेत ती प्रत्येक भारतीयाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. मूलभूत कर्तव्यांचा समावेश हे आपल्या राज्यघटनेचं पुढील वैशिष्ट्य आहे. बघा, लोकशाही राज्यामध्ये नागरिकांनी केवळ हक्क आणि अधिकारच मागायचे नसतात तर देशाप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या देखील पार पाडायच्या असतात. त्यामुळेच आपल्या राज्यघटनेमध्ये या जबाबदाऱ्या आपल्या राज्यघटनेच्या भाग 4क मध्ये मूलभूत कर्तव्ये ह्या नावाने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला आपल्या राज्यघटनेमध्ये हे मूलभूत कर्तव्ये दिलेली नव्हती. याचे कारण म्हणजे हक्क आणि अधिकार यांचा जन्मच मुळात कर्तव्यांच्या कुशीत होतो. अशा वेळी आपले हक्क आणि अधिकारांचा उपभोग घेत असताना आपली देशाप्रती काही कर्तव्य देखील पाळणे आपण गरजेचे असते. परंतु कर्तव्यांसंदर्भातले हे गृहीतक कित्येक भारतीयांच्या लक्षातच आले नसल्याचे दीर्घकालीन अनुभवावरून लक्षात आल्यानंतर 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या राज्यघटनेत करण्यात आला. पुढे 86व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये मुलांच्या शिक्षणासंदर्भातले एक 11वे मूलभूत कर्तव्य ह्या यादीत जोडण्यात आले. अशा प्रकारे आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही मूलभूत कर्तव्ये जरी न्यायप्रविष्ट नसली तरीही देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून देशाप्रती ही सर्व कर्तव्ये पार पाडणे आपले नैतिक कर्तव्य आहे. अर्थातच ही मूलभूत कर्तव्ये इमानदारीने पूर्ण करणारेच खऱ्या अर्थाने देशभक्त असतात. आपल्या राज्यघटनेचं पुढील वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्यघटनेने संघराज्यीय राज्यव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. बघा,
आपला जो देश आहे तो राज्यांचा संघ आहे, म्हणजे एक संघराज्य आहे आणि संघराज्य असल्या कारणाने आपण संघराज्य राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणजेच काय केलेलं आहे तर आपल्या देशामध्ये दोन दोन प्रकारचे सरकार असतात. एक राज्य स्तरावर असतं ते राज्य सरकार आणि केंद्र स्तरावर असतं ते केंद्र सरकार. आता ह्या संघराज्य राज्यव्यवस्थेसाठी आवश्यक असलेली लिखित राज्यघटना आपल्या इथे अस्तित्वात आहे. शिवाय आपली राज्यघटना हीच आपल्या इथे सर्वोच्च स्थानावर आहे. बंधू आणि भगिनींनो, संघराज्य राज्यव्यवस्था स्वीकारताना घटनाकारांनी केंद्र व राज्य या दोघांना स्वतंत्र अस्तित्व दिले. ह्या दोघांच्याही अधिकारांची व्यवस्थित वाटणी आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. आपल्या राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये एक केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. केंद्र सूचीतील विषयांसंदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. राज्य सूचीतील विषयांसंदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. तर समवर्ती सूचीमध्ये असलेल्या विषयांसंदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार हा राज्य सरकार तसेच केंद्र सरकारांना आहे. परंतु या बाबतीत मात्र केंद्राला विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. आपल्या राज्यघटनेचं पुढील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्यघटनेने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. संसदीय लोकशाहीचा स्वीकार म्हणजे काय तर जे लोकप्रतिनिधींचं सभागृह आहे आपल्या इथे, म्हणजे ज्याला आपण लोकसभा म्हणतो, या लोकसभेमध्ये ज्या पक्षाचं बहुमत असतं त्यांचीच सत्ता केंद्र स्तरावर आपल्या देशामध्ये स्थापन केली जाते. सर्वसाधारणपणे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यातील परस्पर सहकार्य व समन्वयाच्या तत्वावरच ही संसदीय लोकशाही जी आहे तर ती आधारलेली असते. संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये मंत्री परिषदेची निवड ही कायदे मंडळातून म्हणजेच संसदेमधूनच केली जाते. मंत्री बनण्यासाठी संसदेचा सदस्य असणं बंधनकारक असतं. जर का एखादी मंत्री बनवण्यात आलेली व्यक्ती ही जर का त्या संसदेचा सदस्य नसेल तर त्या व्यक्तीला मात्र पुढील 6 महिन्याच्या आत संसदेचा सदस्य बनणं बंधनकारक असतं. या व्यवस्थेमध्ये राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख असतात. या व्यवस्थेत मंत्री परिषद ही कायदे मंडळाला म्हणजेच संसदेला जबाबदार असते. आपल्या देशामध्ये केवळ केंद्र स्तरावरच नव्हे तर राज्य स्तरावर देखील ह्या संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. या व्यवस्थेनुसार केंद्र सरकारमध्ये प्रधानमंत्री तर राज्य स्तरावरती मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली शासन व्यवस्था ही कार्यरत असते. आपल्या राज्यघटनेने स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. हे देखील आपल्या राज्यघटनेचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. बघा, स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हणजे काय तर न्यायदान करताना ही न्यायव्यवस्था कुठल्याही यंत्रणेपासून दबावमुक्त असली पाहिजे. म्हणजे कुठल्याही यंत्रणेचा ह्या न्यायव्यवस्थेवरती दबाव असू नये. ती पूर्णपणे स्वतंत्र असून तिने आपल्या स्वायत्त पद्धतीने न्यायदान केलं पाहिजे. ही यामागची मुख्य संकल्पना आहे. यासाठीच आपल्या राज्यघटनेमध्ये न्यायाधीशांच्या निवृत्तीची वय, त्यांचं वेतन, भत्ते, पेन्शन या संदर्भातल्या तरतुदी आपल्या राज्यघटनेतच करण्यात आलेल्या आहेत. न्यायव्यवस्थेचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे एकात्मिक न्यायव्यवस्था तर दुसरं म्हणजे द्विस्तरीय न्यायव्यवस्था. आता ह्या दोन्ही व्यवस्था समजून घेण्यासाठी आपण अमेरिकेचं उदाहरण घेऊया. अमेरिकेमध्ये जे संघराज्याचे कायदे आहे तर ते संघराज्याचे कायदे संघराज्य न्यायालयाच्या निर्णयात लागू केले जातात. परंतु जे घटक राज्यांचे कायदे आहेत ते मात्र त्या घटक राज्यातील न्यायालयांमध्येच निर्णय प्रक्रियेमध्ये लागू केले जातात. या व्यवस्थेला द्विस्तरीय न्यायव्यवस्था असं म्हटलं जातं. परंतु आपल्या येथे मात्र न्यायपालिकेद्वारे केंद्राचे तसेच राज्याचे दोघींचे पण कायदे आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये न्यायव्यवस्था लागू करते. त्यामुळेच आपल्या न्यायव्यवस्थेला एकात्मिक न्यायव्यवस्था असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं राज्य हे संघराज्य असून देखील आपण एकात्मिक स्वरूपाचीच न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे. या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानावरती सर्वोच्च न्यायालय असते तर राज्य स्तरावरती उच्च न्यायालय असते, जिल्हा स्तरावर जिल्हा न्यायालय आणि तालुका स्तरावरती कनिष्ठ न्यायालयांची शृंखला असते. आपल्या राज्यघटनेचं पुढील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. म्हणजेच काय बघा, आपला भारत हा राज्यांचा संघ असूनही आपल्या राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. शक्यतो संघ राज्यामध्ये 2-2 नागरिकत्व असतात. उदाहरणच द्यायचं ठरलं तर अमेरिकेमध्ये प्रत्येक नागरिकाला 2-2 नागरिकत्व दिले जातात. म्हणजे केंद्र सरकारचं एक तर राज्य सरकारचं दुसरं. म्हणजे एखादा जर का व्यक्ती वॉशिंग्टनचा रहिवासी असेल तर त्याला वॉशिंग्टन राज्याचं देखील नागरिकत्व मिळतं. शिवाय त्याला USAचं देखील नागरिकत्व मिळतं. परंतु आपला भारत देश संघ राज्य असून देखील आपण एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला असल्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारी आम्हा सर्व भारतीयांची एक म्हणजे एकच ओळख आहे, ती म्हणजे आपण सर्वजण फक्त आणि फक्त भारतीय आहोत. यामुळेच आपल्या सर्वांमध्ये एकतेची आणि एकात्मतेची जी भावना आहे ती अधिक दृढ होते.
आपल्या राज्यघटनेचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्यघटनेने निधर्मी म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा पुरस्कार केलेला आहे. तसं बघितलं तर आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरण्यात आलेला नाही आहे, परंतु घटनाकारांनी घटना निर्माण करताना अशा पद्धतीने त्यातल्या तरतुदी किंवा त्यातले अनुच्छेद मांडलेले आहेत की ज्यामुळे आपलं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष स्वरूपात उभं राहील. आपल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत देखील धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता, तर तो शब्द 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये जोडण्यात आला. ह्या संकल्पनेचा स्पष्टपणे अर्थ असा आहे की आपलं राज्याचा कोणताही अधिकृत असा धर्म नसेल, परंतु राज्य मात्र आपल्या देशातील सर्व धर्मांच्या प्रसार प्रचार आणि विकासासंदर्भामध्ये समान तत्वावर काम करेल. म्हणजे कोणत्याही धर्माला झुकतं माप देणार नाही की कुठल्याही धर्माला बगल देणार नाही. मतदानाचा अधिकार. बंधू आणि भगिनींनो, सांगताना अतिशय अभिमान वाटतो की आपली राज्यघटना ही जगातली अशी एकमेव राज्यघटना आहे का जिने म्हणजे अगदी सर्वांनाच पहिल्या दिवसापासून कोणताही भेदभाव न करता मतदानाचा अधिकार दिला. आता इंग्रज जेव्हा आपल्या काळात आपल्या भारतात होते त्यावेळेला त्यांच्या काळात काय सर्वांनाच मतदानाचा अधिकार नव्हता. म्हणजे विशिष्ट शिक्षण झालेले किंवा टॅक्स भरू शकणारे यांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता, महिलांना तर नव्हता. परंतु जशी आपण आपली राज्यघटना बनवली, आपल्या राज्यघटनेनुसार आपण सर्वांनाच हा मतदानाचा अधिकार अगदी आपल्या 1952 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासूनच देऊन टाकला. आता असा हा सर्वांना मिळालेला मतदानाचा अधिकार आपल्या राज्यघटनेत वैशिष्ट्यपूर्ण का ठरतो, तर आपण जर जगाचा विचार केला तर बघा, श्रीलंकेने असा सर्वांना मतदानाचा अधिकार 1931 मध्ये दिला, मलेशियाने 1955, ऑस्ट्रेलियाने 1962, तर दक्षिण आफ्रिकेने 1994 मध्ये दिला. अगदी स्त्रियांना सुद्धा हा मतदानाचा अधिकार वेगवेगळ्या देशांमध्ये कधी देण्यात आला ते आपण पाहूया. अमेरिकेने स्त्रियांना मतदानाचा अधिकार 1920 मध्ये दिला, ब्रिटिशांनी 1928, रशियाने 1936, फ्रान्सने 1945, इटलीने 1948, तर स्वित्झर्लंडने हा मतदानाचा अधिकार महिलांना 1971 मध्ये दिला. जेव्हा की महिलांना मतदानाचा अधिकार देण्याच्या कितीतरी अगोदरपासून ह्या देशांमध्ये लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वात होती, परंतु ह्या सगळ्यांचा तुलनात्मक विचार जर केला तर आपली राज्यघटना ही अशी एकमेव राज्यघटना आहे का जिने अगदी पहिल्याच दिवसापासून कुठलाही भेदभाव म्हणजे अगदी गरीब श्रीमंत स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना एक व्यक्ती एक मत एक मूल्य या तत्वावर हा मतदानाचा अधिकार दिला. आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 326 नुसार आपला सर्वांना हा मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. सुरुवातीला मतदानाचा अधिकार देताना हे वय 21 वर्ष असे निश्चित करण्यात आलेले होते, परंतु नंतर पुढे 1988 मध्ये 61वी घटना दुरुस्ती करून हे वय कमी करून 18 वर्ष करण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी 1989 पासून सुरू देखील झाली. आपल्या राज्यघटनेचं पुढील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्रिस्तरीय सरकारची स्थापना. आता लोकशाहीची मूल्ये ही शेवटच्या माणसापर्यंत रुजावीत, सरकार नेमकं कसं काम करतं हे सर्वांना समजावं, तसेच ग्रामीण पातळीवरून देखील नेतृत्व उभारणी व्हावी, यासाठी ह्या त्रिस्तरीय सरकारची जी योजना आहे ती आपल्या राज्यघटनेने स्वीकारलेली आहे. सुरुवातीला आपल्या राज्यघटनेमध्ये केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा द्विस्तरीय सरकारची निर्मिती करण्यात आलेली होती, परंतु पुढे 73 व 74व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आपल्या राज्यघटनेमध्ये जोडण्यात आलेला आहे. त्यानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत राज, राज्य सरकार व केंद्र सरकार अशा त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये आपल्या सरकारची स्थापना केली जाते. या पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आदींचा समावेश होतो. जगातील कुठल्याही राज्यघटनेमध्ये अशा पद्धतीच्या त्रिस्तरीय सरकारच्या स्थापनेचा उल्लेख आढळत नाही. आपल्या राज्यघटनेचं पुढील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्यघटनेने संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता यांचं योग्य संतुलन राखलेलं आहे. म्हणजे जर का प्रश्न पडला संसद श्रेष्ठ की न्यायालय श्रेष्ठ, तर निश्चितच आपल्या राज्यघटनेने या दोघांनाही यांच्या जागेवर समानतेचे अधिकार देण्यात दिलेले आहेत. कसे ते बघूया. आता संसदेला विविध कायदे निर्मिती करण्याचा अधिकार आहे, तसेच घटनेच्या चौकटीत राहून घटनादुरुस्ती देखील करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. या बाबतीत संसद ही पूर्णपणे सार्वभौम आहे, कोणी याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. परंतु आता यांनी जे बनवलेले कायदे आहे किंवा केलेल्या घटनादुरुस्त्या आहे ह्या राज्यघटनेच्या चौकटीत तर आहेत ना, किंवा मग ह्या आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत गाभ्यात काही बदल तर करत नाहीत ना, याचं मूल्यमापन करण्याचा अधिकार मात्र न्यायालयांना देण्यात आलेला आहे. जर का हे कायदे किंवा घटनादुरुस्त्या ह्या आपल्या राज्यघटनेच्या चौकटी मोडणाऱ्या असतील तर त्यांना रद्द करण्याचा देखील अधिकार हा न्यायालयांना देण्यात आलेला आहे.
परंतु न्यायालयांना देखील निर्णय देताना ते आपल्या राज्यघटनेच्या म्हणजे आपल्या संविधानाच्या चौकटीतच देणे बंधनकारक आहे. जगाशी जर आपण तुलना केली तर ब्रिटनमध्ये संसद ही सर्वोच्च आहे, तर अमेरिकेमध्ये मात्र न्यायालय हे सर्वोच्च आहेत. परंतु आपल्या भारतात मात्र आपण संसद आणि न्यायालय या दोघांच्या अधिकारांमध्ये योग्य संतुलन ठेवलेले आहे. आपल्या राज्यघटनेचं पुढील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्यघटनेत असलेली आणीबाणीविषयक तरतूद. आता काही परिस्थितीमध्ये संघराज्याच्या स्वरूपामध्ये शासन कारभार चालवणे अवघड बनू शकते. याची कल्पना असल्याने आपल्या घटनाकारांनी अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद केली. या आणीबाणीच्या काळात आपल्या संघराज्यांचे अधिकार नष्ट होऊन ते केंद्र सरकारच्या हातात एकवटले जातात. आपल्या राज्यघटनेमध्ये 3 प्रकारच्या आणीबाणीविषयक तरतुदी करण्यात आलेल्या आहे. अनुच्छेद 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. ही आणीबाणी आपण 2 परिस्थितींमध्ये लागू करू शकतो. पहिली परिस्थिती म्हणजे बाह्य शत्रू देशाच्या आपल्या देशावर आक्रमण आणि दुसरी परिस्थिती म्हणजे आपल्या राष्ट्राच्या अंतर्गतच सशस्त्र उठाव किंवा बंडाळी. अशा ह्या 2 परिस्थितींमध्ये आपण अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतो. आपल्या भारतात आतापर्यंत 1962, 1971 आणि 1975 अशा प्रकारे 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली होती. दुसऱ्या प्रकारची आणीबाणी म्हणजे राज्य आणीबाणी. या राज्य आणीबाणी संदर्भामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये 2 अनुच्छेद आहेत. अनुच्छेद 356 मध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे जर राज्यपालास असं वाटत असेल की आपलं जे राज्य आहे ते संविधानानुसार चालत नाही आहे, अशा वेळेला ते आपल्या अहवालानुसार आपल्या त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात शिफारस करू शकतात. तर दुसरा अनुच्छेद आहे 365. यानुसार जर केंद्र सरकारला असं वाटत असेल की आपण दिलेले जे निर्देश आहेत तर ते राज्य सरकार पाळण्यास असमर्थ आहेत, अशा वेळेला देखील ते ह्या अनुच्छेद 365 नुसार त्या राज्यामध्ये राज्य आणीबाणी लागू करू शकतात. आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. 1980 मध्ये, 2014 मध्ये आणि 2019 मध्ये आपल्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होती. तिसऱ्या प्रकारची आणीबाणी म्हणजे आर्थिक आणीबाणी. आता ही आर्थिक आणीबाणी म्हणजे काय आहे की जेव्हा आपल्या देशाचा जो संचित निधी आहे तो कमी झालेला असतो, म्हणजेच देशाच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालेला असतो, खर्च करायला पैसे नसतात, अशा वेळेला अनुच्छेद 360 नुसार आपल्या देशामध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा केली जाते. या घोषणेनंतर ज्यांना ज्यांना सरकारी पगार मिळतो, म्हणजे अगदी ते मंत्री, आमदार, खासदार, सरकारी नोकर, म्हणजे ज्यांना ज्यांना सरकारी पगार मिळतो या सगळ्यांच्या पगारांमध्ये कपात केली जाते. आता तसं बघितलं तर आपल्या देशामध्ये आतापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागू झालेली नाहीये. 1991 मध्ये तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु आणीबाणीची मात्र घोषणा झालेली नव्हती. स्वायत्त संस्था हे देखील आपल्या राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपल्या देशातील काही संविधानिक संस्थांना आपण स्वायत्तेचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे कोणत्याही यंत्रणेच्या दबावाखाली या संस्थांनी काम करू नये यासाठी ही योजना आहे. सर्वसाधारणपणे भारतीय निवडणूक आयोग, त्यानंतर कॅग म्हणजे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक, तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग ज्यांना आपण UPSC, MPSC वगैरे म्हणतो, तर अशा ह्या संस्थांना स्वायत्तेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये सहकारी संस्थांची तरतूद हे देखील आपल्या राज्यघटनेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला ह्या सहकारी संस्थांची तरतूद आपल्या राज्यघटनेत नव्हती, परंतु 2011ला 97व्या घटना दुरुस्तीने आपण ह्या सहकारी संस्थांना आपल्या राज्यघटनेत जोडले. त्यानुसार आता अनुच्छेद 43ख मध्ये ह्या सहकारी संस्थांची तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये विस्तृत स्वरूपात देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे जगातली एकमेव द्वितीय आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण राज्यघटना आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या इतर सदस्यांनी मिळून आपल्या ह्या खंडप्राय देशाला बहाल केलेली आहे. त्यामुळे आपण सदैव ह्या सर्वांचे ऋणी असले पाहिजे. या भागात आपण आपल्या संविधानाची वैशिष्ट्ये बघितली. या पुढील भागामध्ये आपण आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेविषयी सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.